किसानों की समस्या और सरकार द्वारा किए गए अधूरे वादों के खिलाफ आज इस्लामपुर तहसील कार्यालय के समक्ष रैयत क्रांति संगठन की ओर से एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किया गया। यह आंदोलन किसानों की लंबी समय से लंबित मांगों को लेकर किया गया। महायुति सरकार द्वारा किए गए अधूरे वादों के विरोध में रैयत क्रांति संगठन ने इस्लामपुर तहसील कार्यालय के सामने एक दिवसीय उपोषण किया। किसानों ने सब्जी भाकरी खाकर शांतिपूर्ण प्रदर्शन किया और प्रमुख मांगों में संपूर्ण कर्ज माफी, दिन में 12 घंटे बिजली, गन्ना बिल पर 15% ब्याज सहित भुगतान और फसलों के लिए समर्थन मूल्य शामिल रहे। आंदोलन में लालसो पाटिल, तानाजी जगताप, सुनील सावंत समेत अनेक किसान नेता शामिल हुए। किसानों ने चेतावनी दी कि यदि जल्द निर्णय नहीं लिया गया तो राज्यव्यापी आंदोलन छेड़ा जाएगा। क्रांती संघटनेकडून वाळवा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आम्ही इस्लामपूर तहसील कार्यालयावरती एक प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत। ते याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपलंच सरकार आहे, पण याच आपल्या सरकारने ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं की शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करणार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान देणार। म्हणून त्या ठिकाणी आपले जरी सरकार असलं तरी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना, शेतकऱ्यांच्या जात असताना शेतकरी त्या ठिकाणी त्या कर्जमाफीकडे चातकासारखी वाट बघतोय आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रयत क्रांती संघटनेकडून अशी निदर्शनं होऊन आमच्याच मायबाप सरकारला, जे खऱ्या अर्थानं हे सरकार निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, जनतेसाठी काम करत आहे, पण तरी सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या सुद्धा घरामध्ये बाळ रडल्याशिवाय आईला कळत नाही की त्या बाळाला दूध पाजायचं असतं। ती अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होत आहे। शेतकरी व्याकुळ आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कर्जमाफीसारखा एक चांगला निर्णय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे नक्कीच निश्चितपणे लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मान देतील आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना हे आमचं सर्वांचं निवेदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत। आणि जर मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन मात्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तशी वेळ येऊ न देता आमच्या ह्या सरकारनं त्या ठिकाणी निश्चितपणे कर्जमाफी करून आम्हा शेतकऱ्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी, जो सर्वसामान्यांचा नेता आहे, सर्वसामान्य कष्टकरी माणसांचा नेता आहे, त्या आमच्या नेत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझं छोटंसं या ठिकाणी मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।